चला मित्रांनो, चालू करूया अजून एक व्हिडिओ जिथं तुमचा फायदा होतो. येस, तुम्ही परफेक्ट फोन बाय करू शकता असे हे व्हिडिओ आम्ही बनवतो. इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे का, मी माझ्या टीमशी बोलत होतो आणि एक महत्त्वाची गोष्ट पुढाली आणि मी त्यांना हेच सांगत होतो की 99% कन्झ्युमर्स जे असतात ना त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवा. तुम्ही टेकी आहात म्हणून दुसऱ्या टेकींसाठीच व्हिडिओ बनवू नका. आणि तोच प्रयत्न आमचा ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा असतो की तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं की तुमच्यासाठी कुठला चांगला फोन आहे. ऑब्व्हियसली आमचं स्मार्टफोन बाईंग गाईड बघा आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली की चेकलिस्ट बनवा. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे 3-4 कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही डिसाईड करा आणि मग फोन बाय करायला जावा आणि त्याप्रमाणेच घ्या. आणि आज सुद्धा मी जी लिस्ट सांगणार आहे त्याच्यामध्ये रँकिंग असं नाहीये, कारण की हे जे 4-5 फोन्स मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यापैकी कुठलाही एक फोन तुमच्यासाठी परफेक्ट असेल तुमच्या चेकलिस्टनुसार सांगणार आहे. पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन वाजवा. कंपल्सरी रिमाइंडर असतो मित्रांनो, कारण की तुम्ही विसरून जाता व्हिडिओ बघण्याच्या नादात सबस्क्राईब करायला विसरून जाता, तर नक्की सबस्क्राईब करा. चला, 5व्या नंबरला असं नाहीये. हा बेसिकली हा फोन जो मी सांगणार आहे ना तो अशा लोकांसाठी आहे ज्यांना चायनीज फोन नकोय. सॅमसंग नाही, इतर गोष्टी सुद्धा चांगल्या आहेत. हा एकच फोन असा आहे की ज्याच्यामध्ये वायरलेस चार्जिंग येतं. एकच फोन आहे जो बेसिकली 7 वर्षाचे अपडेट्स तुम्हाला देतो. दुसरे कुठलेही फोन्स मी सांगणार आहे ते देत नाहीत. तर तुम्हाला जर का UI OS वायरलेस चार्जिंग महत्वाचं असेल, नॉन चायनीज ब्रँड पाहिजे असेल तर नक्की घ्या. सॅमसंग गॅलेक्सी S24 FE 39,999 ला मिळतो. सेलमध्ये घेतला तर 35,000 मिळतो आणि माझ्या हिशोबाने खरंच चांगला आहे. बॉक्समध्ये अडॅप्टर वगैरे ते देत नाही, त्याचे 1-2 हजार रुपये तुम्ही एक्स्ट्रा काउंट करा, पण ग्लास मेटल बिल्डेड कॅमेरा जे डिसेंट म्हणजे फंक्शनल कॅमेरा सेटअप आहे. टेलिफोटो मिळतो, अल्ट्रा वाईड सुद्धा मिळतो, 50 मेगापिक्सेलचा OIS आहे प्रायमरी, वायरलेस चार्जिंग मिळतं, IP68 सर्टिफिकेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे One UI काय आहे म्हणजे त्याचा जो एक एक्सपिरियन्स आहे ना तो अनमॅच्ड आहे. तर त्यासाठी तुम्ही नक्की घेऊ शकता आणि 7 वर्षाचे अपडेट सुद्धा आहेत. परफॉर्मन्स म्हणायचं की मला गेमिंगसाठी पाहिजे तर एखाद वेळेस हा इतका चांगला नसेल, पण बाकी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत इट इज क्वाईट गुड. आता 4थ्या नंबरचा फोन कुणी घेत, 4था नंबर नाही, मी काय रँकिंग सांगतो. बेसिकली कुणासाठी घ्यायला पाहिजे तर ज्याला एक चांगला दिसणारा फोन पाहिजे. आणि ओप्पोचा फोन जो आहे ना हा Oppo Reno 14 सिरीज एस्पेशली खूप चांगली लॉन्च केली आहे. आतापर्यंत काय असायचं माहिती का, रेनो सिरीज बरोबर फक्त कॅमेराज आणि डिझाईन ह्याच्यावरती फोकस असायचं, पण आता परफॉर्मन्स सुद्धा आहे. म्हणजे असं नाही की बेस्ट इन क्लास परफॉर्मन्स आहे, पण एक ऑलराऊंड फोन म्हणेन मी. Oppo Reno 14 37,999 ला येतो, 12,256 GB व्हेरियंट. तर ते सुद्धा चांगलं आहे की 12 GB मिळते, 8 GB नाही. आता तुम्हाला S24 FE मध्ये त्या प्राइस मध्ये 8 GB व्हेरियंट मिळतो, ते लक्षात ठेवा. कलर OS चा सुद्धा एक्सपिरियन्स चांगला आहे. पहिल्यांदा हा फोन जो आहे ना इन हँड फील जबरदस्त आहे, दिसायला फारच चांगला आहे. आणि कॅमेरा जर सांगितलं 50 मेगापिक्सेलचा OIS आहे, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे, 50 मेगापिक्सेलचा 3.5x टेलिफोटोचा तुम्हाला मिळतो. आता S24 FE मध्ये तो प्रॉब्लेम आहे, बॅटरी जरा छोटी आहे, पण याच्यामध्ये 6000 mAh ची बॅटरी आणि 80 वॉट चार्जिंग इन द बॉक्स. हो, त्याच्यामध्ये वायरलेस चार्जिंग नाहीये, पण फास्ट वायर्ड चार्जिंग मिळते. IP68 69 आहे आणि 3 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात. परफॉर्मन्स मध्ये मी डिसेंट परफॉर्मन्स म्हणजे S24 FE पेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स आहे, पण येणाऱ्या फोन्स जे आहेत जे अजून सांगणार आहे तेवढा चांगला परफॉर्मन्स नाही. आणि कलर OS मध्ये थोडे ब्लोटवेअर वगैरे येतात, पण 12,256 GB व्हेरियंट तुम्हाला मिळते. तर देन यू कॅन लुक ॲट Oppo Reno 14. त्याच्यानंतर मी म्हणेन जर का तुम्हाला एक खरंच जबरदस्त कॅमेरा आणि जबरदस्त डिस्प्लेवाला फोन पाहिजे देन गो फॉर Vivo T4 Ultra. आधी विवोचे फोन्स मी व्हॅल्यू फॉर मनी म्हणू शकत नव्हतो, पण आता T सिरीज विवोची खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे. आणि T4 Ultra माझ्या हिशोबाने 37,999 ला खूप छान आहे. 8,256 व्हेरियंट मिळतो, 12,256 नाही, पण तरी मायक्रो क्वाड कर्व 1.5K रेझोल्युशनचा डिस्प्ले जो माझ्या हिशोबाने वन ऑफ द बेस्ट आहे. परफॉर्मन्स मध्ये डायमेन्सिटी 9300 प्लस मिळतोय, म्हणजे वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग स्मार्टफोन आहे. 2 मिलियनच्या वरती अंतुदू स्कोर येतो, काय पाहिजे. विवोचे कॅमेरा सुद्धा खरंच चांगले आहेत, वन ऑफ द बेस्ट आईल से. 50 मेगापिक्सेलचा सोनीचा IMX 921 OISचा प्रायमरी सेन्सर मिळतो, 50 मेगापिक्सेलचा 3x टेलिफोटोचा मिळतो आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. 5,500 mAh ची बॅटरी आणि 3 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात. नेगेटिव्ह मध्ये फंटच OS सगळ्या इट्स नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी, म्हणजे तुम्हाला आवडेल नाही आवडेल. तुम्ही आधी जर का विवोचा फोन वापरत असाल, फंटच OS वापरला असेल, तुम्हाला आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही बघू शकता. वायरलेस चार्जिंग नाही आहे याच्यामध्ये, सारखं पावसात वगैरे वापरत असाल, डस्टी एन्व्हायरमेंट मध्ये वापरत असाल, देन T4 Ultra इज नॉट फॉर यू. बट फॉर दॅट यू हॅव Realme GT7. फक्त Realme GT7 IP68 69 तर आहेच ह्याच्यात, पण परफॉर्मन्स माझ्या हिशोबाने वन ऑफ दी बेस्ट. डायमेन्सिटी 9400E, त्याच्यामध्ये 9300 प्लस येतो, याच्यामध्ये 9400E येतो. त्याचा 2.1 मिलियन अंतुदू स्कोर आहे. LPDDR5X रॅम टाईप, UFS 4.0 स्टोरेज टाईप. तर परफॉर्मन्स मध्ये नेक्स्ट लेवल आहे. इव्हन कॅमेराज ह्याचे चांगले आहेत, म्हणजे मी म्हणेन Oppo Reno 14 आणि GT7 चे कॅमेरा एक लेवलचे मी म्हणेन, पण
बॅटरी खूप मोठी येते. 2 दिवस जर का फोन वापरायचा असेल तर 7000 mAh ची बॅटरी पाहिजे तुम्हाला आणि ती तुम्हाला GT7 मध्ये मिळते. प्लस 120 वॉट चार्जिंग सुद्धा मिळते. सो एक्सलंट IP6869 आहे आणि Realme UI ColorOS सारखंच Realme UI त्याचं स्किन आहे. 4 वर्षाचे मेजर अपडेट्स तुम्हाला मिळतात. एवढंच आहे की प्लास्टिक बिल्ड आहे फुल, म्हणजे ते एक आहे. सर्व्हिसच्या बाबतीत मी सांगू शकत नाही, थोडं बहुत ब्लोटवेअर्स येतात, पण बेस्ट परफॉर्मिंग, जबरदस्त डिस्प्ले आणि सगळ्यात मोठी बॅटरी तर तुम्ही Realme GT7 कडे बघू शकता. अँड फायनली माझ्या हिशोबाने हा फोन बऱ्याच लोकांना खूप आवडेल, OnePlus 13R, बिकॉज आय विल से इट इज ऑल राऊंड सगळ्याच बाबतीत. म्हणजे डिस्प्ले सुद्धा LTPO डिस्प्ले 1.5K रेझोल्युशनचा, ग्लास मेटल बिल्ड डिझाईन आहे. म्हणजे बाकी या दोघांमध्ये तुम्हाला प्लास्टिक फ्रेम येते, ह्याच्यामध्ये पुढं मागं ग्लास आहे आणि मेटल फ्रेम आहे. सो दॅट इज अलर्ट स्लायडर येतो. आय थिंक दिस इज वन ऑफ द लास्ट फोन ज्याच्यामध्ये अलर्ट स्लायडर आहे. आता ते टच बटन वगैरे येतात. अलर्ट स्लायडरची मजाच वेगळी आहे. 8 Gen 3 Qualcomm Snapdragon 8 Gen 3 येतो, त्याचा 2 मिलियन अंतुदू स्कोर आहे. LPDDR5X रॅम टाईप, UFS 4.0 स्टोरेज टाईप. One UI नंतर जर का मला कुठलं स्किन आवडतं ते म्हणजे Oxygen OS आणि ते येतं Android 15 वरती. 6000 mAh ची बॅटरी आहे, त्या बाबतीत सुद्धा चांगला आहे आणि 4 वर्षाचे OS अपडेट सुद्धा आहेत. सो दॅट इज दॅट. फक्त एकदम छोटंसं म्हणून सांगितलं तर वायरलेस चार्जिंग ह्याच्यामध्ये सुद्धा येत नाही. कॅमेरा ठीक ठाक आहे, नॉट द बेस्ट. कॅमेरा जर का पाहिजे असेल ना Reno 14 किंवा Vivo T4 Ultra कडे बघा. कॅमेरा बेस्ट नाहीये, पण परफॉर्मन्स, बाकी चार्जिंग, डिस्प्ले, बिल्ड क्वालिटी या सगळ्याच्या बाबतीत मी तुम्हाला OnePlus 13R सजेस्ट करेन. सो दॅट इज व्हॉट इट इज. तर माझ्या हिशोबाने मित्रांनो हे सगळ्यात चांगले स्मार्टफोन्स आहेत. 5 स्मार्टफोन्स 40,000च्या खाली. ऑब्व्हियसली तुम्हाला काय महत्वाचं आहे त्याप्रमाणे तुम्ही या फोन्सकडे बघू शकता आणि जे काय फोन सांगितले त्याची लिंक खाली देतोय, टॅग सुद्धा करतोय, नक्की जाऊन बघा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.